ओम शांती. आज 31/5/2026 चे अव्यक्त बापदादांचे रविवारचे महावाक्य पुनर्चलित मुरली आहे 15/3/2010. आज बाबांनी विशेष परमात्म प्रेमाच्या पात्र आत्म्यांप्रती काही आशा व्यक्त केलेल्या आहेत आणि बाबांनी आज समाप्तीच्या वेळाची आठवण करून दिली. त्यासोबतच बाबांनी आज सत्यवादी मुलांची निशाणी सांगितली. अनुभवी मूर्ख बनण्यासाठी आणि व्यर्थाला संपवण्यासाठी काय करायचं याच्या खूप सुंदर युक्त्या आज बाबांनी सांगितलेल्या आहेत. चला तर आजचे महावाक्य ऐकूया. अव्यक्तवाणी आहे. मुरलीचं टायटल आहे परमात्म प्रेमाच्या पात्र आत्म्यांनी दुःखी असलेल्यांना सुखाची ओंजळ द्यायची आहे. व्यर्थाला समाप्त करून समर्थ बना आणि वेळेला जवळ आणा. समाप्तीच्या वेळेला जवळ आणा. आज परमात्म प्रिय आत्मे स्वतः परमात्म प्रिय आत्म्यांना पाहत आहेत. कोट्यावधीमधून काही मुले आहेत आणि या वेळेतच परमात्म प्रेमाचा अनुभव करता येईल. जेव्हा प्रत्यक्ष संगम युगावरती परमात्मा स्वतः येतात त्यावेळेतच परमात्म्याचा प्रेमाचा प्रत्यक्ष अनुभव करता येईल. पूर्ण कल्पात आत्म्यांचे प्रेम अनुभव केले, महात्म्यांचे प्रेम अनुभव केले, धर्मात्म्यांचे प्रेम अनुभव केले, परंतु आता चालत असलेल्या या संगम युगावर स्वयं परमात्म्याच्या प्रेमाचा अनुभव करता येतो. परमात्मा कुठे राहतात? तर जर कुणी आपल्याला प्रश्न विचारला तर आपण उत्तर काय देतो? परमात्मा आमच्या मनात राहतात, सोबत राहतात, हेच उत्तर देतो ना. तर आपल्या मनात बाबा आणि बाबांच्या मनात आम्ही. आणि बाबा म्हणतात प्रेमाची निशाणी काय असते? अर्पण होणे. ज्याच्यावरती प्रेम असतं तर प्रेमाची निशाणी आहे अर्पण होणे. मग बाबा म्हणतात बाबांची पण मुलांप्रती आशा आहे. आशा काय आहे? तर मुलांनी बाप समान बनावं, ही आशा बाबांनी मुलांप्रती ठेवलेली आहे. पुढे बाबा सांगतात श्रेष्ठ स्थिती कोणती आहे? तर श्रेष्ठ स्थिती आहे संपूर्ण पवित्रता. ना बाप समान बनायचे तर श्रेष्ठ स्थिती आहे संपूर्ण पवित्रता. बाबा म्हणतात वेळ समाप्तीकडे आलेला आहे, त्यानुसार आता व्यर्थ संकल्प ही सुद्धा एक प्रकारची अपवित्रता आहे. मनामध्ये जर व्यर्थ विचार चालत असतील तर ही पण एक प्रकारे अपवित्रता आहे. मग अभिमानाचा व्यर्थ विचार येतात, अपमानाच्या बाबतीत व्यर्थ विचार येतात आणि हेच व्यर्थ विचार आपल्याला स्वतःकडे खेचतात. म्हणून बाबांनी सांगितलं चेक करा की सूक्ष्म अपवित्रता तर नाहीये ना. अभिमानामुळे व्यर्थ विचार, अपमानामुळे व्यर्थ विचार चालून ते विचार तुम्हाला स्वतःकडे खेचत तर नाहीत ना. चेक करायचं आहे. बाबांनी याचं खूप सुंदर विश्लेषण आज महावाक्यांमध्ये केलेलं आहे. पुढे बाबा सांगतात दुःख आणि अशांतीचे कारण अपवित्रता आहे. आता अपवित्र आत्म्यांची व भक्त आत्म्यांची डबल सेवा आहे ना. डबल सेवा करण्याचा वेळ आलेला आहे. खूप सारी अपवित्र आत्मे आहेत म्हणजे जे व्यर्थ विचारांमध्ये फसलेली आहेत आणि खूप सारी भक्त आत्मे सुद्धा आहेत. तर दोन्हींची सेवा आता करायची आहे. म्हणून बाबांनी पुढे सांगितलं की वाणी सोबत एक्स्ट्रा सकाश देण्याची सेवा करा. मनसाद्वारे
त्या हिंमतहीन आत्म्यांना हिंमत द्या, उमंग उत्साहाचं दान द्या. बाबा म्हटले, यासाठी बापदादा म्हणतात की जर अशी मनसा सेवा करायची आहे वाणी सोबत आपल्या एक्स्ट्रा सकाशची सेवा करायची आहे, तर बाबांनी त्याचा आज उपाय सुद्धा सांगितलाय. जर ही अशा पद्धतीची मनसा सेवा आणि एक्स्ट्रा सकाश देण्याची सेवा करायची असेल, तर बापदादा म्हणतात की प्रत्येक मुलांनी स्वतःला पूर्वज समजायला पाहिजे. पूर्वजची स्मृती इमर्ज रूपामध्ये, जागृत रूपामध्ये पाहिजे आणि कल्पवृक्षाच्या मुळामध्ये, पायामध्ये आम्ही आहोत आणि आम्हाला पूर्ण कल्पवृक्षाला सकाश द्यायचा आहे. ही स्मृती कल्पवृक्षाच्या पायामध्ये, तळाशी आम्ही बसलेलो आहोत, ही स्मृती आपल्याला ठेवायची आहे. पुढे बाबांनी सांगितलं, ईश्वरीय प्रेमाची, संतुष्टतेची आणि ईश्वरीय आनंदाची ओंजळ देण्याची आता आवश्यकता आहे. सुखाची अंजली देण्याची, है ना, थोडस तरी सुखाची व्हायब्रेशन देण्याची आता आवश्यकता आहे. म्हणून बाबांनी सांगितलं, मनसाद्वारे सकाश द्या आणि दुसरं व्यवहार व चेहऱ्याद्वारे बाबांना प्रत्यक्ष करा. या दोन गोष्टी बाबांनी खूप स्पष्टरित्या आपल्याला सांगितलेल्या आहेत की मनसाद्वारे सकाश द्या आणि व्यवहार व चेहऱ्याद्वारे बाबांना प्रत्यक्ष करा. पुढे बाबांनी सांगितलं की गव्हर्नमेंट सुद्धा सेवा पाहून, बापदादा सुद्धा मुलांची सेवा पाहून खुश आहे. ब्रह्मा कुमारी अशुद्ध व्यक्तींना शुद्ध व्यवहाराकडे नेतात, की गव्हर्नमेंट सुद्धा, सरकार सुद्धा मान्य करत आहे. युवकांमध्ये बदल करवतात, हे सुद्धा स्वीकार केलेला आहे. बाबा म्हटले, आता परमात्मा आलेले आहेत, परमात्मा ज्ञान देत आहेत, परमात्म्याचे आकर्षण होत आहे. आता मनसाद्वारे बाबांजवळ त्यांना आणण्यासाठी विविध प्लॅन बनवा. याचं खूप सुंदर विश्लेषण बाबांनी आज केलेलं आहे की बरेच जण हे मानतात की परमात्मा आलेले आहेत, परमात्म्याचं कार्य चालू आहे, परंतु बाबांच्या जवळीकतेचा अनुभव ते स्वतः करत नाही. म्हणून बाबा म्हणतात, अशी त्यांच्यासाठी काही वेगळा प्लॅन बनवा, एक योजना बनवा. पुढे बाबा सांगतात, आता आणखीन एक सांगा सर्वांना संदेश की ईश्वर वारसा हक्क देण्यासाठी आलेले आहेत. आता जर घेतला नाही तर पुन्हा कधीही घेता येणार नाही. अतिनंतर अंत होणार आहे, हा ईश्वरीय संदेश सर्वांना सांगा. वारसा हक्क पुन्हा घेता येणार नाही आणि अतिनंतर अंत होणार आहे. बाबा म्हटले की मनुष्य, दुनियेतील मनुष्य आता ब्रह्मा कुमारी या खूप चांगलं कार्य करतात, इथपर्यंत पोचले आहेत. सन शोज फादर, मुलांच्या कर्तव्यावरून परमात्म्याची प्रत्यक्षता व्हायलाच पाहिजे. मुलाच्या कर्मावरून जशी वडील प्रत्यक्ष होतात, तसं बाबा म्हटले सन शोज फादर. वारसा हक्क घेण्यासाठी मग रांग लागेल. जेव्हा बाबांची प्रत्यक्षता होईल तेव्हा रांग लागेल. पण ही प्रत्यक्षता कशामुळे थांबली आहे, त्याचं कारण आज बाबांनी सांगितलेलं आहे. बाबांची प्रत्यक्षता मुलांद्वारेच होणार आहे, पण ती प्रत्यक्षता का थांबली आहे त्याचं कारण बाबांनी सांगितलं की काही जण आताही व्यर्थ विचारांच्या रांगेमध्ये लागलेले आहे. म्हणजे त्यांच्या समोर व्यर्थ विचारांची रांगच लागलेली आहे. व्यर्थ समर्थ बनण्यात अडथळा येत आहे. जे व्यर्थ विचार आहेत ते शक्तिशाली बनू देत नाहीयेत. व्यर्थ विचार समर्थ बनण्यात अडथळा टाकत आहे. म्हणून बाबांनी सांगितलं
की व्यर्थाचा समाप्तीचा दिवस साजरा करा. व्यर्थाची समाप्ती दिवस साजरा करा. व्यर्थ विचार स्वतःला तर नुकसान देतातच, दुसरा वेळ पण वाया घालवतात. आपल्या आयुष्याचा संगम युगावरचा विशेष वेळ वाया घालवतात व्यर्थ विचार. आणि तिसरं, चेहऱ्यावर खुशी आनंद राहत नाही, सदा खुशी राहत नाही. तर व्यर्थ विचारामुळे नुकसान आहे. म्हणून बाबा म्हटले, व्यर्थाला समाप्त करायचेच आहे असा दृढ संकल्प मनात घ्या. स्वप्नात संकल्पातही आता व्यर्थ नको असा दृढ संकल्प करा. तर बाबा म्हणले की स्वप्नात आणि संकल्पातही विचारातही व्यर्थ नाही येणार असा संकल्प करण्याची हिम्मत आहे का? अशी हिम्मत असेल तर हात वर करा. आणि बाबा म्हणले असा हात वर करा मनातून. मनातला हात, ह्या शरीराचा हात सहज आहे, मनाचा हात. हिम्मत आहे का असं बाबांनी सर्वांना विशेष करून विचारलं. पुढे बाबा सांगतात, आता बाप दादा सर्व मुलांना हे वरदान देत आहेत, येणाऱ्या नव्या दुनियेत 21 जन्म सदा खुश राहा असं वरदान बाबा देत आहेत. बाबा म्हणतात, गव्हर्नमेंटचे कायदे सुद्धा समयानुसार पुढे बदलत जातील. माणसाच्या वृत्तीत सुद्धा वेळेनुसार बदल होतील. व्यर्थ गोष्टी बाबा म्हणतात इथे आता बोलायच्याही नाही. व्यर्थ येईल पण व्यर्थावर विजय प्राप्त करायचा आहे. वेस्टला संपून बेस्ट करायचा आहे. आणि वेस्टला संपवण्यासाठी बेस्ट अर्थात चांगल्या विचारांची आवश्यकता आहे. वेस्ट आणि बेस्ट असे शब्द बाबांनी वापरलेले आहेत. व्यर्थाला संपवण्यासाठी चांगल्या विचारांची आवश्यकता आहे. आणि चांगले विचार मुरली अर्थात ईश्वरीय महावाक्यातूनच आपल्याला मिळतात. बाबा म्हणले, रोज मुरलीचं वरदान, स्लोगन, सुविचार बुद्धीमध्ये चिंतन करा, बुद्धीमध्ये ठेवा. दुसरी गोष्ट बाबांनी सांगितली, सकाळी डोळे उघडताच शिवबाबांना मनातून सुप्रभात शिवबाबा असे म्हणा. गुड मॉर्निंग बाबा. बाबा म्हणतात, भक्तीमध्ये सुद्धा दुनियेमध्ये सुद्धा म्हटलं जातं, आज कोणाचं तोंड पाहिलं होतं, दिवस असा गेला. मग जर सकाळी उठल्यानंतर निराकार शिवबाबा, रचयिता, जगतनियंता त्यांची जर आपण आठवण केली तर दिवस कसा जाईल? चांगलाच जाईल ना. पुन्हा बाबा सांगतात, रात्री झोपताना सुद्धा गुड नाईट शिवबाबा, शुभरात्री शिवबाबा. दिवसभराचा समाचार बाबांना सांगून दिवसभराची दिनचर्येमधील वर खाली अवस्था सर्व सांगून मग रात्री बाबांना शुभरात्री करून गुड नाईट करून झोपायचं आहे. जेणेकरून सकाळची आपली अवस्था सुद्धा रात्रीच्या या अवस्थेमुळेच चांगली बनणार आहे. बाबांनी याचं खूप सुंदर विश्लेषण अर्ध पेज केलेलं आहे. पुढे बाबा सांगतात, सहज योगी बना. मी आत्मा आहे, शिव परमात्म्याचा मी मुलगा आहे, ही स्मृती सदैव ठेवा, तर सहज योग लागेल. बाबा म्हणतात, वारीस बनायचं असेल तर दृढ संकल्प करा की आम्ही आतापासून व्यर्थ विचार करणार नाही, व्यर्थाला संपवणार. बाबांनी 2 काम दिले आहेत. कार्य कोणतं दिलं? एक, सदा समर्थ बना, आणि दुसरं, समर्थ वेळेला जवळ आणा. पुढे बाबा सांगतात, आता बेहदचं वैराग्य व बेहदची दया करण्याचा वेळ आहे.
पूर्ण सृष्टीवर आपल्याला दयावृत्ती, रेहम भावना ठेवायची आहे. आणि या दुनियेतून आता वैराग्य आलं पाहिजे. बाबा सांगतात की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आता वेळ वाया घालवू नका, व्यर्थ विचार करू नका, कर्मयोगी बना. कारण अचानकचा वेळ येणार आहे. खूप काळाचा अभ्यासच मदत करणार आहे. आणि मग शेवटी बाबांनी एक एक टायटल सुरुवातीपासूनच सांगून सर्वांना विशेष आठवण दिली, नमस्ते म्हटलं. आपणही म्हणायचं आहे, आत्मिक मुलांची, आत्मिक पित्यास विशेष नमस्ते. आजचं वरदान, आपल्या चेहऱ्याद्वारे बाप व शिक्षकाचा चेहरा प्रत्यक्ष करणारे अनुभवी मूर्त भव. निश्चय अनेक वेळाचे विजयी बनवत आहात. सुखाच्या सागराच्या जवळ आलो आहोत, तर दुःखाची लहर सुद्धा यात येणं शक्य नाही. सर्व शक्तिवानाच्या मुळेच आपण शक्तिशाली आहोत, पण शक्तिहीन असूच शकत नाही. स्वमानात राहायचं आहे, नशेमध्ये राहायचं आहे, तर आपल्या कर्माद्वारे बाबा आणि शिक्षक प्रत्यक्ष होणार आहेत. सुविचार, सत्यवादी ते आहेत ज्यांच्या चेहऱ्या व चलनमध्ये दिव्यता आहे. पुढे बाबा सांगतात, आजचा व्यक्त इशारा, सदा अचल अडोल एकरस बनण्यासाठी 3 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. भ्रुकुटी सिंहासनावर मी आत्मा विराजमान आहे, अकाल मूरत स्थितीमध्ये आहे. बाबांचं दिल तख्त, दिल बाबांचं अंतःकरण हे सुद्धा एक सिंहासन आहे. बापदादांच्या संस्कारा समान मला बनायचं आहे, तर एकरस अवस्था आपोआपच बनेल. आज पूर्ण मुरलीमध्ये परमात्मा प्रिय मुलांनी काय करायला पाहिजे यावरती बाबांनी विशेष सांगितलं. तर आज दिवसभराचा होमवर्क आपण नक्की लक्षात ठेवून करूया. ओम शांती.